आता जर समजा काही लोक कर्जात अडकले की त्यांच्यावरती लोकांचे पैसे आणि ते रिकवरच होत नाही, लाईफमध्ये काही अपॉर्च्युनिटीजच येत नाही आहेत, तर मग अशा टायमाला त्यांनी काय केलं पाहिजे? लाईफमध्ये काही अपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत तर असं नसतं. अपॉर्च्युनिटीज येत असतात, पण त्या बिलीफ किंवा त्या माइंडसेटमध्ये ते एवढे अडकलेले असतात की ज्या अपॉर्च्युनिटीज येतात त्या पण त्यांना दिसत नाहीत किंवा ते इग्नोर करतात. आता इथं मी माझ्या एका क्लायंटचं एक्झाम्पल देते की ती हाऊसवाईफ होती आणि जेव्हा तिने माझा मनी क्लास जॉईन केलेला तेव्हा ती म्हटली की मी कुठून अट्रॅक्ट करू पैसे, मला हेच कळत नाही. मी तिला म्हटलं ते सोडून दे तू, म्हणजे ते एक जो क्वेश्चन आहे डोक्यात जो सारखा येतो तू सरेंडर कर, ते विसरून जा. पैसे कुठून पण येतील, ते डिस्काउंट मिळेल किंवा तुझा रिलेटिव्ह तुला आणून देईल किंवा कुठून पण एखादी अपॉर्च्युनिटी येईल. तिने सोडून दिलं, तिने फॉलो केलं जे मी तिला सांगितलं करायला. आणि एक दिवस तिला एका रिलेटिव्हचा कॉल आला आणि त्या रिलेटिव्हनी तिला म्हटली की तिचं पेंटिंग चांगलं होतं, की माझी एक साडी आहे तर ती मला पेंट करून देशील का? ती हो म्हटली. आता बघा, इथं तिने ती अपॉर्च्युनिटी घेतली नसती तर तिला पैसा आला असता का? नाही, तिने डायरेक्ट नो म्हटलं असतं. पण तिने ती अपॉर्च्युनिटी घेतली आणि आता घरातूनच तिचा तो स्मॉल स्केल बिझनेस खूप छान चालू आहे. तर असं म्हणजे अपॉर्च्युनिटी तुम्ही घेणं पण महत्त्वाचं आहे.